एकदा आई रमाई आपल्या लुगड्याला ठिगळ लावण्यामध्ये व्यस्त, तेवढेच व्यस्त बाबासाहेब आपलं पुस्तक वाचण्यामध्ये. पण बाबासाहेबांचं लक्ष आई रमाईकडे गेलं. आई रमाईकडे बघून, त्यांच्या ठिगळ लावण्याला बघून बाबासाहेब हसून म्हणतात आई रमाईला, रामू अगं किती दिवस ठिगळ लावणार आहेस लुगड्याला, चल उद्याच्या बाजारात जाऊन तुला नवीन लुगडं घेऊन. तेव्हा आई रमाई म्हणतात की साहेब, तुम्ही तर म्हणता की तुम्हाला हा समाज बदलायचा आहे, तुम्ही तर म्हणता की तुम्हाला आपल्या समाजाची परिस्थिती बदलायची, मग त्यासाठी माझे लुगडे बदलून चालणार नाही. आज जरी मी फाटकं लुगडं घालत असेल, लुगड्याला ठिगळ लावत असेल, पण उद्या माझ्या समाजातल्या तुम्हाला बाप म्हणणाऱ्या, मला आई म्हणणाऱ्या माझ्या लेकी भारभारीच्या साड्या नेसतील, भारभारीचे लुगडे नेसतील, यात काही शंका नाही. तेव्हा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि बाबासाहेब आई रमाईला म्हणतात, रामू तुला कोण म्हणतं तू अडाणी आहेस? अगं भल्या भल्या विचारवंतांना लाजवशील अशी तुझे विचार आहेत की गुणवान रमाती शिलाची खान होती, गुणवान रमाती शिलाची खान होती, भीमरायाला शोभेलाशी गोरी पान होती. गुणवान रमाती शिलाची खान होती, भीमरायाला शोभेलाशी गोरी पान होती. त्या हरणीच्या कष्टाला जणू सीमाच नव्हती, कारण बॅरिस्टर भीमरायाच्या ती संसाराची शान होती, संसाराची